कौसडीत गोवंश हत्येचा मोठा पर्दाफाश. पोलिसांच्या छाप्यात 7.45 लाखांचा मुद्देमाल जप्त. 11 बैलांची कत्तल उघडकीस. जिवंत जनावरे, वाहन व धारदार शस्त्रांसह दाम्पत्याविरुद्ध गुन्हा. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गोवंश हत्येची माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून 7,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अब्दुल रहमान अब्दुल करीम कुरेशी आणि त्यांची पत्नी यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौसडी बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहितीदारांमार्फत संबंधित व्यक्ती त्यांच्या राहत्या घरी गोवंश हत्या करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत दुपारी 12:30च्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात एक जिवंत गाय, एक जिवंत बैल, 11 बैलांचे कापलेले मुंडके, कातडी, शेपटे व खूर, गोवंश वाहतुकीसाठी वापरले जाणारे टाटा छोटा हत्ती वाहन तसेच 5 सुऱ्या व 2 कुऱ्हाडी असा एकूण 7.45 लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. यावेळी संशयितांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता, BNS, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रहमान कुरेशी याच्यावर यापूर्वीही बैल चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून ते प्रकरण परभणी जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणात चोरी केलेल्या बैलांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी पाठवल्याचा आरोप होता. त्यामुळे सद्य कारवाईमुळे पुन्हा एकदा संबंधित आरोपी चर्चेत आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश जटाळ यांनी केली. कारवाईसाठी हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कोकाटे, पोलीस शिपाई प्रकाश मोरे, संगसेन कांबळे आणि गजेंद्र धरणे यांनी सहकार्य केलं. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे साहेब आपल्यासोबत आज उपस्थित आहे. आज रोजी त्यांनी सकाळी 10 वाजता बोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कौसडी येथे गोवंश हत्या प्रकरणी एक मोठी कारवाई केलेली आहे. तर त्या संदर्भात आपण साहेबांसोबत थोडक्यात चर्चा करणार आहे, त्या प्रकरणाची माहिती घेणार आहे. साहेब, सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रोजी तुम्ही जे कारवाई केली त्यामध्ये किती गोवंश ती हत्या केलेली आहे आणि किती आरोपी सापडलेले आहेत? कौसडी येथे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असता सदर ठिकाणी आरोपीच्या घरामध्ये आरोपीचं नाव आहे अब्दुल रहमान अब्दुल करीम कुरेशी. याच्या घरामध्ये बैल कापलेल्या अवस्थेमध्ये मिळालेले होते. त्यापैकी 11 बैलांचे कापलेले मुंडके, कातडी, शेपूट, बैलांचे इतर अवयव व एक बैल लाईव्ह कापलेला, असे एकूण 12 बैल तिथं कापलेल्या अवस्थेत मिळाले होते. आणि 2 जिवंत, एक गाय आणि एक बैल, असे 2 जिवंत मिळालेले आम्हाला. ते जिवंत 2 बैल मिळाले आम्ही गोशाळेमध्ये पाठवले व हे 12 बैल जे कापलेले आहेत ते सर्व आम्ही जप्त केलेले आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. सध्या स्थितीला आरोपी तुमच्या ताब्यात आहे? आरोपी पसार झालेला आहे, फरार आहे आणि त्याचा शोध घेत आहोत. पथक एक रवाना केलेला आहे त्याला अटक करण्यासाठी व आम्ही लवकरच 2 आरोपींना अटक करू. महाराष्ट्रामध्ये गोवंश कायदा लागू असताना देखील एवढी मोठी कारवाई तुमच्या पोलीस ठाणे हद्दीत झालेली आहे. अशा आरोपींना काही राजकीय लोकांचं बळ मिळते का, काय म्हणून? नाही, आम्हाला जेव्हा माहिती मिळेल आणि तेव्हा कायदेशीर कारवाई करत राहू. बाकी आम्ही सर्व माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करत राहू. आरोपीविरुद्ध गोवंश हत्या ही आमच्या हातीमध्ये अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. कठोर कारवाई करण्यात येईल. होते आपल्यासोबत बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे साहेब. परभणी जिल्ह्यामध्ये नानखेडा येथे एक 117 बैल SP साहेबांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली होती. तसेच आज देखील SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर धोंडगे साहेबांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. जिल्ह्यामध्ये या 2 दिवसात ही मोठी कारवाई आहे.